जुन्नर तालुका हा कायम विकासाच्या मागे उभा राहिलेला आहे आणि ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने पवार यांनी जे तालुक्यामध्ये भरघोस विकास कामं केली त्याला निश्चित प्रकारे मतदार प्रतिसाद देतील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मागे भरघोसपणाने जुन्नर तालुका हा उभा राहील हा माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा विश्वास आहे। आमदार साहेब मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना नक्कीच आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर या। लोकशाहीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार हा प्रत्येक मतदारांना आहे आणि तो योग्य उमेदवार निवडून देण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता चांगल्या प्रकारचं मतदान घडून आणावं असं मी जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांना नक्कीच आवाहन करेन। काही मतदान केंद्रांवरती सकाळपासून काही गैरप्रकार दिसून येत आहेत, पोलिंग एजंटला बाहेर काढलं जात आहे, काय सांगाल? कोणी काढलं बाहेर? असं सकाळी अमोल कोल्हे यांनी आरोप केला की त्यांच्या पोलिंग एजंटला बाहेर काढलं जातं। असं कुठेही काही प्रकार घडलेला नाही। मी सकाळी 7 वाजल्यापासून पूर्ण तालुक्याचा रिव्ह्यू काढतोय। जर काही नियम बाह्य असेल ते बाहेर काढले जातात। एखाद्या उमेदवाराला पराभव समोर दिसू लागल्यानंतर ते रेडीचा डाव ठेवतो आणि त्या पद्धतीने असे खोटे नाटे आरोप करतात। जुन्नर तालुक्यामध्ये अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय। मतदार हा सुजाण आहे आणि जुन्नर तालुक्याच्या मतदानातून आणि निकालानंतर आपल्याला ते दिसून येईल। 2019 नंतर तुम्ही आता त्यांच्याबरोबर नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर होता, परंतु त्यानंतर पुला खालून बरंचसं पाणी गेलं, तुम्ही वेगळे झाले, त्यांनी वेगळी सुरू मांडली, आता काय परिस्थिती आहे? मी आत्ताच सांगितलेलं आहे 2019ला जरी अमोल कोल्हेच्या मागे आम्ही उभं राहिलो असतो तरी त्यांच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये त्यांनी जुन्नर तालुक्याकडे सपशेल पाठ फिरवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणात धर्मनिराश झालेला आहे आणि म्हणून यंदाच्या वेळेस बिनकामाच्या माणसापेक्षा कामाच्या माणसाला निवडून द्यायचं असं जुन्नरकरांनी हे ठरवलेलं आहे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।